नमस्कार. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि माध्यमिक उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी यासाठी नेमकी परीक्षा फी किती असते याविषयी बऱ्याचदा पालकांमध्ये संभ्रम आढळून येतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी आज आपण नेमकं शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे त्या संदर्भाने आज आपण नेमकं कोणाला किती फी असते याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. आता आपण सर्वात प्रथम प्रवेश शुल्क पाहूया. प्रवेश शुल्क जे आहे ते प्राथमिक म्हणजे इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी बिगर मागास असेल तर 50 रुपये आहे आणि मागास किंवा दिव्यांग असेल तरी 50 रुपये आहे. त्याचबरोबर 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क 50 रुपयेच आहे. म्हणजेच काय तर प्रवेश शुल्क हे सर्व विद्यार्थ्यांना सारखंच आहे. नंतर दुसरा जो पॉईंट लक्षात घ्यायचा आहे तो परीक्षा शुल्क किती आहे. याच्यामध्ये बघा जर विद्यार्थी हा बिगर मागास असेल तर त्याला 150 रुपये आणि विद्यार्थी मागास असेल तर परीक्षा शुल्क 75 रुपये 34साठी आहे आणि सेम 7वीसाठी सुद्धा तेवढीच फी त्यांना आकारली जाऊ शकते. याचा अर्थ आता पुढे एकूण शुल्क किती होणार आहे तर 30/12/2025 ते 2/2/2026 या तारखेदरम्यान जर भरलं तर एकूण शुल्क हे 125 आणि 200 म्हणजेच 325 रुपये एका विद्यार्थ्याला भरावं लागणार आहे नियमित शुल्कासह. आणि विलंब शुल्क जर झाला म्हणजेच संबंधित 18/2 पासून जर पुढे गेली विलंब शुल्क अशा प्रकारे जर भरायचं झालं तर तरीसुद्धा ते भरता येऊ शकतं. परंतु विलंब शुल्क हे 50 रुपये प्रत्येक ह्याच्यामध्ये ॲड होणार आहे. म्हणजेच एकूण 100 रुपये इथे वाढणार आहे. 425 रुपये भरावे लागतील. आणि तसं पाहिलं तर पुन्हा अतिविलंब शुल्क 18/2/2026 ते 23/2/2026 दरम्यान भरलं प्रवेश शुल्क भरायचं आहे, परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि अतिविलंब शुल्क प्रतिदिन 10 रुपये वाढणार आहे. म्हणजे समजा 20 विद्यार्थी भरले तर एका दिवसाला 200 रुपये प्रति दिवस 200 रुपये आपले एक्स्ट्रा जाणार आहेत. त्याच्यामुळे हे फॉर्म भरत असताना तुम्ही दिलेल्या टाईम बाउंड दिलेल्या तारखांदरम्यानच भरा. म्हणजे 2 फेब्रुवारीपर्यंतच भरा जेणेकरून आपल्याला हा दंड लागणार नाही. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळा संलग्नता फी ही 200 रुपये प्रतिवर्ष आपल्याला भरावी लागते. ती सर्व मुख्याध्यापकांनी भरून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ज्या शाळेने शाळा संलग्न शुल्क भरलेले असेल त्या इयत्ता 4थीच्या 7वीसाठी पुन्हा शाळा संलग्न भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच 5वी आणि 8वीला जर 200 रुपये भरले असतील तर 4थी आणि 7वीसाठी पुन्हा भरावं लागणार नाही. अशा प्रकारे ही आहे इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला आवश्यक असणारी प्रवेश शुल्क परीक्षा शुल्क याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. सदरील माहिती ही अधिसूचनेनुसार आपण दिलेली आहे जेणेकरून पालकांमधील संभ्रम दूर होईल. अशाच वेगवेगळ्या शैक्षणिक अपडेटसाठी व्हिडिओ पहा, लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.